माकप आणि किसान सभेच्या आदिवासी शेतकऱ्यांच्या बिऱ्हाड मोर्चाचा आज तिसरा दिवस आहे आणि आज देखील हे सगळे नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून आलेले आदिवासी शेतकरी नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून आहेत। काल या सगळ्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची सरकारसोबत बैठक झालेली होती, मात्र ही बैठक निष्फळ ठरलेली आहे आणि त्यामुळे आता आज तिसऱ्या दिवशी हे सगळे शेतकरी आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सरकार विरोधात जोरजोरात घोषणाबाजी जी आहे ती या सगळ्या शेतकऱ्यांकडून केली जाते। सुरगाणा, चांदवड अशा जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातून जवळपास 100 किलोमीटर पायी प्रवास करत हे सगळे शेतकरी आपल्या मागण्यांसाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत। प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत त्या वनजमिनी ज्या आहेत त्या 7/12वर या सगळ्या शेतकऱ्यांची नावं लागावी, कांद्याला हमी भाव असेल, अशा वेगवेगळे प्रश्न घेऊन हे सगळे आदिवासी शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरलेले आपल्याला पाहायला मिळतात। माजी आमदार JP गावित आपल्या सोबत आहेत। खरं तर मागच्या वर्षी देखील लॉंग मार्च निघाला होता, शहापूरपर्यंत गेला, सरकारने आश्वासनं दिली, त्या ठिकाणी तोडगा निघालेला होता। आता पुन्हा एकदा वर्षभरात तुम्हाला लॉंग मार्च आणि हे आंदोलन करण्याची वेळ येते। आम्ही ह्या ज्या मागण्या आज आम्ही ठेवलेल्या सरकारच्या समोर, ह्या मागण्यांच्या वरतीच 2018ला पण आम्ही मोर्चा काढला होता। त्यावेळी सरकारने सांगितलं की आज सगळ्या तुमच्या मागण्या मान्य करतोय। आम्हाला आनंद वाटला आणि ठिकठिकाणी आमचा मोर्चा यशस्वी झाल्याबद्दल आम्ही कार्यकर्त्यांना जेव्हा हा निर्णय सांगितला, कार्यकर्ते आणि तिथले शेतकरी यांनी त्या तालुक्यांमध्ये मिरवणुका काढल्या की सरकारचे आभार मानले, परंतु त्याची अंमलबजावणी मात्र शून्य झाली आणि म्हणून पुन्हा आम्ही 2023ला मोर्चा काढला। त्यावेळेसुद्धा सरकारने आग्रह धरला की तुम्ही बोलल्यानंतर चर्चा होईल, मार्ग निघेल। आम्ही त्यांचं ऐकलं। वाशिंदला मोर्चा गेल्यानंतर आम्हाला विधानभवनमध्ये बोलवलं आणि आम्ही चर्चेमध्ये बसलो। त्याने पुन्हा तोच फॉर्म्युला वापरला आणि पूर्ण मागण्या मान्य करण्याचं घोषित केलं। मुख्यमंत्री हे जे आहेत आपले एकनाथ शिंदे साहेब यांनी विधानभवनमध्ये ज्या मागण्या मान्य केल्या त्याचं लिखित अशा प्रकारचं पटलावर ठेवलं आणि विधानभवनमध्ये घोषणा केली की ह्या मोर्चापैकी एकही आश्वासन पूर्ण झालं नाही। त्याच्यापैकी 2-3 ज्या मागण्या होत्या किरकोळ, त्या मागण्या त्यांनी काही अंशी पूर्ण केल्या, म्हणजे मान्य केल्या। आता कोणत्या मागण्या आहेत की ज्या मागण्यांसाठी हे आंदोलन? आमचं म्हणणं आहे शेतकरी जो महाराष्ट्राचा आहे त्या शेतकऱ्यांचा नगदी पीक जे आहे कांदा, ह्या कांद्याला उत्पादन खर्चावरती आधारित किमान 2000 रुपये आपला हमी भाव द्यावा। त्याचबरोबर कांद्याची निर्यात ही अनाठायीपणे जी बंदी केलेली आहे ती ताबडतोब उठवावी आणि कांदा निर्यातीला परवानगी द्यावी, अशा प्रकारची पहिली मागणी आहे। दुसरी मागणी जी आहे ती आमच्या हे जे काही याच्यामध्ये 60% लोक हे वन जमीनवाले आहेत। ह्या वन जमिनीचा जो कायदा 2006 साली झाला, इतर समाजा असता पुढारलेला, तर 2 वर्षामध्ये त्याची मुदत ही 2च वर्षे होते। 2 वर्षामध्ये त्याची अंमलबजावणी होऊन लोकांना त्याचा फायदा झाला असता, अद्याप झालेलं नाही। मागच्या वर्षी ज्यावेळेस लॉंग मार्च झाला, सरकारने मान्य केलं, त्यावेळेस अधिकाऱ्यांनी जाऊन पाहणी केली होती बऱ्याच ठिकाणी, तरी अद्यापपर्यंत 7/12 त्याने पाहणी केली, परंतु अंमलबजावणी मात्र काही झालेलं नाही। आमचं म्हणणं आहे त्या कायद्यामध्ये जे उद्घृत केलेलं आहे त्या कायद्याच्या नियमाप्रमाणे त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची माफक अशा प्रकारची अपेक्षा आहे, पण सरकार ते करत नाही, हे लांबवत नेण्याचा प्रयत्न करत आहे। आणि म्हणून आम्ही ठरवलेलं आहे ह्या ज्या आमच्या 10 मागण्या आहेत, अंगणवाडी, आशा वर्कर यांना मिनिमम वेज 26,000 रुपये दिला पाहिजे, हा सरकारचा कायदा आहे। पण आता सरकारची काल सोबतची बैठक निष्फळ ठरली, आता पुढच्या आंदोलनाची दिशा? आता आम्ही आज दुपारी बैठक घेणार आहोत आमच्या जिल्हा कमिटीची। त्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाल्यानंतर आमच्या ह्या जे काय आलेले शेतकरी आहेत ह्या शेतकऱ्याच्या मनामध्ये काय आहे, आताच पळून जायचं की शेवटपर्यंत लढायचं, ह्या बाबतीमध्ये त्यांचा आम्ही जरा कानोसा घेऊ आणि कार्यकर्त्यांचं मत तिथं काय पडतं आहे त्याच्यावरती आमचा निर्णय राहील। आणि आम्हाला वाटतं आहे की इथं जो आलेला शेतकरी आहे हा निर्धाराने आलेला आहे, याचं काय इथं राहायला काय आणि घरी राहायला काय फार मोठं नुकसान नाही की आम्ही व्यापारी नाही की आमचा धंदा बसेल, आम्ही शेतकरी आहोत, का कष्ट करतो तेव्हा जगतोय। आणि अशा प्रकारे हा इथं आलेला जो शेतकरी आहे हा शेतकरी खंबीरपणे इथं लढायला तयार आहे आणि ह्याच्या पुढचा जो काही लढा आहे हा लढा
अत्यंत तीव्र केला जाईल। आणि त्याला आज आपण पाहिलं की एक आमचा शेतकरी हा मृत्यू पावलेला आहे। मंत्रिमंडळामध्ये त्याचे म्हणजे आमच्या बैठकीमध्ये विखे मदत करण्यासाठी हा त्यांनी घोषित केलंय। पण हे सरकार लबाड हे करणं त्याला मदत देणार नाही, फक्त त्यांनी घोषित केलेलं आहे। आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की इथं अनेक अशी माणसं आहेत, अशक्त आहेत, कोणी आजारी पण असेल, त्या लोकांना जर काही झालं तर सरकार जबाबदार राहील। जबाबदार असेल। आपण बघतोय हे सगळे हजारो शेतकरी जे आहेत ते नाशिकच्या या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अशा पद्धतीने आता ठिय्या देऊन बसलेले आहेत। खरं तर मागच्या वर्षी देखील शेतकऱ्यांचा हा लॉंग मार्च दिंडोरीपासून शहापूरपर्यंत गेलेला होता। त्यावेळी देखील अनेक शेतकरी आजारी पडले, अनेकांना चक्कर आलेली होती, अनेकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं। एका शेतकऱ्याचा देखील त्यावेळी मृत्यू झालेला होता आणि यावेळी देखील 2 दिवसापूर्वी देखील या लॉंग मार्च मधल्या एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्यासाठी सरकार आणि आणखी किती काळ या सगळ्या शेतकऱ्यांचा अंत पाहणार आहे, अशा पद्धतीचा सवाल हे सगळे शेतकरी उपस्थित करतात। कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।